जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण काल 7वा पाठ बघितला होता. त्याच्याविषयी काही शंका आहेत का तुम्हाला? हं? विशिष्ट गोष्ट कळली नाही असं वाटतंय का? काल आपण हे तुम प्रत्यय घेतले होते, बरोबर? आणि ही सगळी वाक्य आपण केली होती, बरोबर? शुकम पालयितुम इच्छति वरंद. हं. ठीक आहे, तर यात काही शंका असतील तर सांगा, त्या नसतील तर मग आपण पुढे जाऊ. हं? जायचं पुढे? सर फक्त एकच सांगायचं होतं. चौथा पाठ आहे ना, त्याच्यातला पण भाग राहिलाय म्हणजे असेलच लक्षात, तर एक आठवलं म्हणून सांगितलं. तर सर म्हणाले होते, की चौथा तुम्ही तो नंतर नाही नाही शिकवणार म्हणून. नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर. चौथा पाठ आहे ना, तो आपण नंतर घ्यायचं ठरवलेलं आहे मी. कारण असं की त्यात जरा एक जो कन्सेप्ट आहे ना, तो थोडासा वेगळा आहे. हं. तो तुम्ही सध्या जरी तुम्हाला आम्ही PDF दिल्या असल्या तरी तो सध्या शक्यतो वाचला नाही तर बरं, कारण तुम्ही त्यातनं तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आणि आता आपली तुमची जवळपास मी तुम्हाला सांगतो 9वी-10वी बॅच आहे आपली. तर मला प्रत्येक बॅचमध्ये लक्षात येतं की लोकांना ते तेव्हा समजवण्यासाठी खूप म्हणजे लोकांना कळणंही खूप कठीण होतं विद्यार्थ्यांना, आणि उगीचच आपण डिस्ट्रॅक्ट होतो. हं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की यावेळेस आपण तो भाग आपण नंतर घेऊया. हां. ठीक आहे सर. जस्ट एक वाटलं, की राहून जाईल असं म्हणून म्हटलं सांगूया. हां, नाही बरोबर आहे. चौथा पाठ पूर्णच आपण नंतर घेणार आहोत. असं. चालेल. होय. हां. तर ठीक आहे. हं. आता अजून ही वाक्य जी आहेत, हे झालेलं आहे आपलं. हां. आता पुढचं करायचं आहे आपल्याला. तेथे आळशी मुलगा देवाची पूजा करतो. आता या सगळ्यांचं आपल्याला मराठीमध्ये रूपांतर करायचंय, भाषांतर करायचंय. हं? एकेकानी प्रयत्न करायचा आहे. हां. बरोबर येईलच असं नाहीये, पण प्रयत्न करणं आवश्यक आहे प्रत्येकाने. कोण करतो सुरुवात? हं? करा बघू. मी करतो. हां, बोला. अ, तेथे तत्र हां, मुलगा बालकः हां, देवाची देवस्य हां. पूजां हं, अ, हं. मुलगा ठीक म्हणजे आहे. प्रथमा एक पुरुष ना, हां. एक वचन. हं, हं, करोति. हं. तर मग पूर्ण वाक्य काय होईल? तत्र बालकः देव पूजां करोति. हं. तेथे तत्र मुलगा. म्हटलं ना, तत्र बालकः हां, बरोबर. देवस्य पूजां करोति. आता पूजा करणे याच्यासाठी आपल्याला एक दुसरा शब्द आहे, आपण शिकलो आहोत. कुठला? पूजां करोती. अर्चना. हे हां, हां. अर्चना. हां, बोला. बरोबर सांगताय तुम्ही, बोला. अर्चितुम. अर्चितो. नाही, अर्चिता. अर्चितुम म्हणजे पूजा करण्यासाठी किंवा पूजण्यासाठी असं होईल, किंवा अर्चण्यासाठी. इथे पूजा करतो असं म्हणायचंय आपल्याला. तर काय होईल? अर्चनाम. नाही, क्रियापद हवं ना.
तत्र बालकः देवम् अर्चति. अर्चती किंवा अर्चयती दोन्ही चालतं. हं? हो. हा मराठीत ना म्हणजे कधी कधी करतो या शब्दाचा आपण खूप दुरुपयोग करतो. आता पूजा करतो असं एक जुन्या मराठीमध्ये पूजितो, अर्चितो असे शब्द होते. पण आपण गेल्या 50 वर्षात त्याचं पूजा करतो असं केलं. म्हणजे एक शब्द वाढवला आपण असं. हं? तर म्हणजे पूजितो किंवा अर्चितो तर असं म्हटलं तर काय होईल? तत्र बालकः देवम अर्चती किंवा अर्चयती. तुमचं अर्चयती झालंय मला वाटतं. तर आपण तसंच शिकवूया अर्चयती. आता देवम का केलं मी सांगा? कर्म आहे का देव म्हणून द्वितीया? आता काय काय पूजितो किंवा काय अर्चितो? कोण अर्चितो? बालक, म्हणून तो बालक झाला. हं, काय अर्चितो? देव. मग देव देव. हा तर देवम अर्चयती असं. काय म्हटलं की कर्म येतं, बरोबर. तुम्ही म्हटलं बरोबर आहे ते. तर त्यामुळे इथं होईल तत्र बालका देवम अर्चयती किंवा अर्चती असं. समजलं? हो समजलं समजलं राजेंद्र? हो 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 हा, हो. ठीक आहे. गिरीश, पुढचं वाक्य तुम्ही वाचा. हा, आळशी मनुष्य लवकर चालत नाही. हं. अं, आलस्य पुरुष तत्वरम न चालत न चालती. तर इथे अलसहा मनुष्य असं पाहिजे. अलसहा मनुष्य. आता लवकर चालत नाही म्हणजे याचं ना, आता सत्वर म्हणजे कधी शब्द असतो माहिती आहे का? की तू लवकर ये, त्याला आपण सत्वर म्हणतो, लगेच ये. हं. पण हा, इथं लवकर चालत नाही म्हणजे भरभर चालत नाही असं त्यांना म्हणायचंय, नाही का? हा, पटपट. हा तर त्याला आपण म्हणूया शीघ्रम. हा शीघ्र. हा तर अलसहा मनुष्य शीघ्रम न चलती. न चालती. स- हा अलसहा मनुष्य. कसा मनुष्य? आळशी मनुष्य. हा हम्म. चालत नाही, न चलती आणि लवकरच शीघ्रम असं. समजलं? बर. हो. हा ठीक आहे. हा कोण वाचेल पुढचं? जयमाला. हं. आळशी मुलगा क्रीडांगणात खेळत नाही. अ, हम्म, आलसः बालकः हम्म, क्रीडांगणे न हम्म. क्रीडति. न क्रीडती न खेळती काही चालेल. ठीक आहे, बरोबर. नीलिमा, चौथं. अम, तुम तू म्हणजे त्वम त्या शाळेत म्हणजे तस्मिन शालेय हम्म, खेळशील का? हम्म. किम खेलसी? किम त्वम तस्मिन शालेय खेलसी? शाले शाले खेळस खेळशील का? भविष्य काय आहे? खेलशसी. खेलिष्यसी. हं. किंवा क्रीडिष्यसी असं होईल. हं. त्वम किम हम्म, त्वम तस्मिन शाले किंवा तस्मिन विद्यालये किंवा तस्मिन पाठशाले. आता हे हम्म. पाठशाले वगैरे आपण का केलं? कुठली विभक्ती आहे ही? तिसरी सप्तमी. सॉरी सप्तमी या. तर सप्तमी विभक्ती का वापरली आपण? त्या शाळेत ते आलंच, पण सप्तमी का वापरली? पंचमी का नाही? स्थानदर्श. हा बरोबर आहे, स्थानदर्शक. हं. तर सप्तमी विभक्ती आहे ना, ती स्थान आणि काल हे दोन दाखवते. ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पेस अँड टाइम असं म्हणतो ना. हम्म, सगळं हम्म. जे युनिव्हर्स आहे, इट डिपेंड्स ऑन स्पेस अँड टाइम, बरोबर.
आईन्स्टाईनची ती थिअरी आहे, राईट? तर स्पेस आणि टाइम याचं हे जे आहे तर ते सप्तमी नेहमी दाखवतं. हम्म. तर जसा माझा तर्क आहे, चुकीचाही असेल कदाचित, की सप्तमी म्हणजे स्पेस अँड टाइम या दोन्हीचं कॉम्बिनेशन सप्तमी, किंवा या सप्तमी या शब्दाचे जर दोन भाग केले तर सप म्हणजे स्पेस आणि तमीचं टाइम असे दोन तयार झाले. तर हे लक्षात ठेवायचं की जेव्हा कालदर्शक किंवा स्थानदर्शक असेल तेव्हा सप्तमी वापरायची. असं. ठीक आहे, तर बरोबर आहे. त्वम किम त्वम. आता तस्मिन, तस्मिन का आलं? कारण ती शाळा त्या शाळेत, तर त्या शाळेत म्हणजे शाळेचं विशेषण हे तत् आहे. हा, तर त्या तत्चं विषय म्हणजे विशेषण असल्यामुळे त्याचं पण विभक्ती षष्ठीत जाते ती, असं. म्हणून ते तस्मिन पाठशाळे असं. ठीक आहे. माधुरी, तुम्ही वाचा 5वं. वसंत तेथे अवश्य खेळे. खेळेल. हा. वसंत वसंतः हम्म, तत्र हम्म. अवश्यला काय क्रीडष्यति. अवश्यला काय म्हणायचं? ठीक आहे, पुढचं वाचा सध्या. हा, खेळेलला काय म्हणाल वसंतः तुम्ही? तत्र क्रीडष्यति. क्रीडिष्यती. हा, तर इथे अवश्यला नूनम म्हणजे खरोखरच खेळेल असं म्हटलायचं असेल तर नूनम, किंवा अवश्यम तर अवश्यम असं म्हटलं तरी चालेल. अवश्य हा संस्कृत शब्द आहे. अवश्यम खेलिष्यती किंवा क्रीडिष्यती. ठीक आहे. 6वं कोण वाचेल? सोनाली. सोनाली, ते वाचताय का 6वं? हा. ते विद्यार्थी प्रतिदिन तेथे खेळतात. हम्म. ते छात्राः प्रतिदिनं तत्र हम्म. क्रीडन्ति. क्रीडन्ति, बरोबर. क्रीडन्ति बरोबर आहे ना? बरोबर आहे ना. खेळतात म्हणजे वर्तमान काळ म्हणून क्रीडन्ति, बरोबर. असं. ठीक आहे. 7वं श्रवणी. श्रवणी माने. श्रवणी म्हणायचं की श्रावणी म्हणायचं? ठीक आहे. सुरेखा, तुम्ही वाचा. हॅलो हा, श्रवण. हा, सर. बोला. हा, बोला. हा, बोला सर, श्रवणी. श्रावणी. श्रावणी का? बरं, अच्छा. हा. ठीक आहे, श्रावणी बोला. हा, 7वं वाचा. तो मुलगा त्या बागेत खेळतो काय? स बालकः तस्मिन् उद्याने खेलति. थोडंसं स अजून. बालकः हे प्रश्न कायचं काय कराल तुम्ही? कायचं काय म्हणून कुठला शब्द वापराल कायसाठी? काय? किम. किम. स किम म्हणजे बालकः काय? किम उद्याने. हा. स बालकः तस्मिन् उद्याने स बालकः किम उद्याने खेलति. नाही, कसंही संस्कृतमध्ये क्रमाने फरक पडत नाही, पण विचारताना आपण शक्यतो आपल्या पद्धतीने केलं तर बरं. किम. हा, सहा बालकाः तस्मिन् उद्याने खेलति असं, किंवा सहा बालकाः तस्मिन् उद्याने खेलति किम असं. असं विचारत. ठीक. हा. 8वं सुरेखाताई, 8वं तुम्ही वाचा. सर, यात या 7व्यामध्ये सह म्हणलंच पाहिजे असं काय का? म्हणजे आपण ते सायलेंट ठेवू शकतो म्हणजे
मेन्शन आहे. नुसतं बालकः म्हटलं तरी नाही नाही, इथं काय आहे की तो मुलगा, कुठला मुलगा, सी, म्हणजे कोणीतरी त्याला बोट दाखवतोय की तो मुलगा आहे ना, तो मुलगा त्या बाहेर खेळतो का, असं म्हणायचंय त्यांना. कुठलाही हम्म, मुलगा नाही. म्हणजे मुलगा त्या हम्म. बाहेर खेळतो का, मुलगा म्हणजे जगातला कुठलाही मुलगा असू शकतो. पण इथे तो मुलगा हे एक विशिष्ट मुलाविषयी ते बोलतायत म्हणून. बरं बरं, ठीक आहे. हा हा. हा तू जर सकाळी फिरलास तर निरोगी होशील. हम्म, त्वम यदा प्रभाते भ्रमणार्थ गच्छसि तर्हि हम्म, निरोगीला शब्द नाही माहिती सर. निरोगी हम्म. बघूया आपण. हा, पण पूर्ण भवसी. करा ना. तर निरोगी भवसी. भविष्यसी, हो हो सर. भविष्य काय ना. भविष्यसी. हा. हो मग हो पूर्ण सर. वाक्य, हा, मग पूर्ण वाक्य काय कराल? ते निरोगीला निरोगीच म्हणून करू का मग? नाही, करा तर खरी, पण मला पूर्ण वाक्य बघायचं आधी. शब्द कसे आहेत ना, आता शब्दांविषयी आपण फार विचार नाही करायचा. वाक्याचं हा. कन्स्ट्रक्ट कसं होतं ते बघतोय आपण. हा. त्वम यदा प्रभाते भ्रमणार्थ भ्रमणार्थ कशाला? हा, मग फिरलास तर भ्रमणा. याच्यात, हा ठीक आहे, तर याच्यात आपण ना भ्रमणम करिष्यसी किंवा भ्रमिष्यसी असं पण म्हणू शकतो आपण. हं? किंवा तुमचा भ्रमिष्यसी पण अट शब्द झालाय का तुमचा? नाही सर, नाही. हा हा, तर अटिष्यसी पण चालू शकतं. अट म्हणजे फिरणे. येस, अटन माहित आहे. हा. हा, तर अटिष्यसी, भ्रमिष्यसी, भ्रमणम करिष्यसी असं म्हटलं तरी चालेल सध्या. आणि हा, तर आता, हा, तर आता ना तुम्ही यदा आणि तरीही अशी जोडी होत नाही. यदा आणि तदा तदा पाहिजे. नाही नाही तदा पाहिजे. नाही नाही, थोडा फरक आहे. यदा तदा म्हणजे जेव्हा तेव्हा. जर तर साठी यदी आणि तरीही. यदी आणि तरी. हा, हा, यदी तर जर यदी वापरायला पाहिजे. बरोबर. येस सर. तर आपण काय म्हणूया मग? हा, त्वम यदी. हा, यदी प्रभाते अटिष्यसी किंवा भ्रमिष्यसी. अटिष्यसी तर्हि निरोगी भवसी. भवसी नाही, भविष्यसी. सॉरी. भविष्य काय आहे ना, भविष्यसी. हा, पण भविष्यसी ना. हा, किंवा असं हो, भविष्यसी. पण आता निरोगीचे दोन शब्द म्हणू शकतो. स्वस्थ हे पण म्हणू शकतो आपण. स्वस्थ म्हणजे निरोगी, किंवा निरामय पण म्हणू शकतो आपण. निरामय. हा, निरामय भविष्यसी असं. येस सर. हा, ठीक आहे. आता परत म्हणू का ते वाक्य मग? हा, म्हणा. त्वम यदी प्रभाते अटिष्यसि तर्हि निरामयः भविष्यति. भविष्यसी. हा, ठीक आहे. सगळ्यांना या प्रश्नाबद्दल म्हणजे कळलं का, कसं आपण केलंय कन्स्ट्रक्ट? काही शंका आहे त्याच्यात? थोडंसं कठीण आहे, पण समजलंय का तुम्हाला सगळ्यांना? काही शंका असेल तर विचारा. आता समजलंय सर. हो, नाही, इतर कोणाला? तुम्ही तर तुम्ही हॉटसीट वरती होतात, त्यामुळे तुम्हाला कळलं असेल. अजून कोणाला? समजलंय ना? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा, तर हा, चला, आता कोण? वेदश्री बोलतेस का? ठीक आहे, अजून कोण बोलेल? स्नेहल? बागेत फुले असतात, उद्याने पुष्पाणी असती. हा, नाही, फुले असतात, संती. बरोबर. उद्याने पुष्पाणी संती, बरोबर.
छान. हा, गिरीशजी तुम्ही वाचा दुसरं. हा. तळ्यात कमळे असतात. हा. अं, इथलं तळ्याचा शब्द आठवत नाही सर. तडागे. तडाग म्हणजे तळ तळ तडागे, किंवा हा. हं. तडागे कमलपुष्प असती. नीट विचार करा. बहुवचन आहे ना कमळे. कमलपुष्प संती. हा, पण मग कमलपुष्प काय, त्याचं काय तडागे. करायचं, कसं म्हणायचं ते? कमळानी. कमलानी. कमलानी. बरोबर. हा, पण पुष्पाणी म्हणायचं असेल तर कमलपुष्पानी. कमलफुलानी. हा. कमलपुष्पाणी. कमलपुष्पानी संती. पुष्पाणी नी होतं, पण किंवा नी. कमलानी म्हटलं तरी चालेल. हा, कमलानी अच्छा. संती. ठीक आहे. तडागे आता हे फुलानी. तिन्ही पण स्थान दर्शक असल्यामुळे सप्तमी यूज करायचं राईट. तळ्यात. तडागे असं. तडागे. तडागे, बाग. बागेत, उद्याने. आता तिसरं वैशाली असतेस. सर सॉरी, मला जॉईन करायला उशीर झाला. झाडांवर फळे असतात. वृक्षेषु फलानी. संती, कारण अनेक वचन आहे. नाही, बरोबर. भवती की संती? संती ना. हा, संती. होतात असेल तर भवती, असतात असेल तर संती. ओके. हा, सो वृक्षेषु फलानी संती. संती. बरोबर. तर इथे वृक्षेषु का म्हटलंय वैशालीने, सांगा कोणी? वृक्षे का नाही म्हटलं? अनेक झाडांवरती. झाडांवरती. वृक्षेषु. बरोबर. ठीक आहे. रवींद्र, तुम्ही वाचा तिसरं, चौथं. तेथे विद्यार्थी नाहीत काय? तत्र नाहीत काय न संती होईल. विद्यार्थीच बहुवचन होईल. विद्यार्थी. किंवा विद्यार्थी. नाही नाही, छात्र म्हणा तुम्ही. विद्यार्थी या शब्दाला छात्र तुमचा छात्र. झालेला शब्द. हा. ओके. मग काय होईल? छात्राः. मग पूर्ण तत्र वाक्य काय? छात्राः. तत्र छात्राः न अस्ति. परत सांगा, विचार करा. नाही बरोबर काय. आहे का? हा, एक मिनिट. ते किम राहिलं ते. किम तत्र छात्राः न अस्ति. अस्ति होईल का? अस्ति बरोबर आहे का? संति. सॉरी. हा. किम तत्र छात्रा न सन्ति. किम छात्रा न सन्ति. बरोबर. बरोबर. ठीक आहे. पुढचं कोण? माधुरी, तुम्ही वाचा पाचवं. माधुरी कुलकर्णी. जर तेथे विद्यार्थी असतील तर मी त्यांच्यासह खेळेन. यदि तत्र छात्राः सन्ति तर्हि अहं सह क्रीडयन्ति. त्यांच्यासह क्रीडन्ति.
क्रीडन्ति सह क्रीडन्ति त्यांच्या थोडं तुमचं जरा विचार करा तुम्ही, काय काय चुकतंय काहीतरी. यदि तत्र छात्राः सन्ति हम्म. तर्हि अहं तस्मिन् 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 नाही. तस्मिन् सह तस्मिन कशाला? यदि तत्र छात्राः सन्ति तर्हि अहं हा तर्हि अहं तेन सह खेलिष्यामि किंवा क्रीडिष्यामि. क्रीडिष्यामि. हा. पहिल्या क्रियापदाला पण भविष्यकाळ येईल ना? काय म्हटलं? पहिल्या क्रियापदाला असतीलला पण भविष्यकाळ येईल ना मग संतीचं? ते दोन्ही चालतं. म्हणजे पहिलं ना आपण आहेत तर असं पण केलं तरी चालतं किंवा भविष्य काय केला तरी चालेल. ऍक्च्युअली खरं तर तो असतील हा संस्कृतमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात हेतुमत भविष्यकाळ. हेतुमत भूतकाळ. म्हणजे कसं की असं होत असेल तर, म्हणजे भविष्य काळातला तो भूतकाळ असतो खरा, नाही का? असं म्हटलं तर समजलं ना मी काय म्हणतोय? की तो जो आहे तो म्हणजे भविष्य काळातला तो खरा भूतकाळ आहे, पण सध्या तेवढं तुमचं हे नाहीये. म्हणजे काय, त्याचं तुमचं झालेलं नाहीये, म्हणून मी सध्या फक्त संतीच सांगतोय तुम्हाला. अगदी स्ट्रिक्टली जर बघायचं झालं तर तो हेतुमत म्हणजे भूतकाळ असं म्हटलं जातं. म्हणजे भविष्य काळातला, थोडक्यात म्हणजे भविष्य काळातला हे काय भविष्य काळ असं. हा, समजलं? क्रीडष्यामि ना? क्रीडष्यामि. श्यामी का क्रीडष्यामि? क्रीडिष्यामि. हा. पुढचं वाचा. सर इथे त्यांच्यासह बरोबर. तेन ताभ्याम तैही सह असं येईल. करेक्ट. हा, बरोबर सांगितलं. तेथे तेन किंवा तेन सह नको, तैही सह, त्यांच्या बरोबर. बरोबर. हा, कारण इथं बरोबर आहे आपलं, कारण आपलं हे जे आहे हे बहुवचन आहे ना. हा, त्यामुळे हे बहुवचन पाहिजे. त्यांच्यासह. बरोबर. हा, त्यांच्यासह म्हणजे बहुवचन. तैही सह. हा, आता तृतीया का आली? तैही का तृतीया का आली सांगा? सहला नेहमी बरोबर, सहला नेहमी तृतीयेची अपेक्षा असते आणि म्हणून आपली तृतीया आली ती, पण ही बहुवचनात तृतीया पाहिजे, म्हणून तेन ही एकवचनात होते. तेन ताभ्याम तैही, तर तैही म्हणजे बहुवचनात, त्यांच्यासह असं. बरोबर. ठीक आहे. 6वं सांगा, कोण वाचेल? श्रावणी. श्रावणी वाचा तुम्ही. ठीक आहे. सुरेखा तुम्ही वाचा. तू माझ्या बरोबर भोजन करशील काय? त्वं मया सह भोजनम करिष्यसि किम? बरोबर, किंवा चालेल. हा, ठीक आहे. बरोबर आहे. बरोबर. सोनाली पुढे. तुमचा झालेला आहे का अभ्यास सुरेखा? संस्कृतचा आधी? नाही सर. म्हणजे शाळेत असताना होता 11वी पर्यंत. अच्छा. हा,
ठीक आहे. हा, ठीक आहे. सोनाली पुढचं वाचा. हा हा सर. हा अ, मी तर आज भोजन करणार नाही. अ, मम एक मिनिट हं. करणार नाही. न करसी करिष्यामी. अ, आजला काय आहे? आजला आठवत नाही मला. बघा काय होईल. अ, एक मिनिट, मला आठवत नाहीये. आज म्हणजे अद्य. अद्य. अद्याचा अपभ्रंश आज असं झालं. द्य द्य असं तोंडानं म्हणताना जरा जीभ जड होते ना, म्हणून तो प्राकृतमध्ये ज झाला. असं अद्याचं आज असं झालं. हा. तर काय होईल? अहम अद्य. अहम अद्य अ, अहम अद्य न खादिष्यामि. किंवा भोजनम करिष्यामी असं म्हटलं तरी चालेल. हा, न भोजनम करिष्यामी. करिष्यामि. न करिष्यामी. न करिष्यामी. न पण करिष्यामि. पण मी तरला काय येतं सांगा? अपि किंवा तू. नाही, इथे ना आपण मराठीत आहे ना, पण हा शब्द आपण बऱ्याचदा चुकीच्या अर्थाने वापरतो. खरं अपीचा अर्थ आहे सुद्धा. पण कधी कधी मराठी वाक्यांमध्येच सुद्धा आणि पण हा एकच अर्थाने वापरतो आपण शब्द. मस्त. हा, पण या शब्दाचा खरं आहे उपयोग तू. हा, मी तर त्याचा संस्कृत शब्द आहे तू. अहम तू वाक्य अद्य. कसं होईल मग? अहम तू अद्य भोजनम न करिष्यामी. अहम तू अद्य भोजनम न करिष्यामि. हा, ठीक आहे. बर, आठवं कोण आहे? स्नेहल वाचा. घोडे जलद पळतात. अश्वाहा शीघ्रम धावन्ति. हा, अश्वहा शीघ्रम धावती किंवा वेगेन धावती असं पण चालेल. पण मी तो म्हणणार होते, पण वेगाने धावतात असं म्हटलं नाही, म्हणून मी तो शब्द वापरला. हा, बरोबर. धावंती येईल ना? धावंती यायला पाहिजे ना, तेच म्हटलं. बहुवचन आहे ना. आणि अश्वाहा येईल. हा, बहुवचन आहे. अश्वाहा वेगेन धावंती. ठीक आहे. राजेंद्र तुम्ही वाचा. हे झालंय का आपलं? हा, हे झालंय मला वाटतं. हा, हे पण झालंय. निरोगी मनुष्य. हा, वाचा आहे राजेंद्र. हो, निरोगी मनुष्य जलद चालतो. निरोगीला निरामय. निरामय किंवा स्वस्थ हा. स्वस्थ हा. वेगेन. चालतोला काय? चलती. चलती. स्वस्थः मनुष्यः वेगेन चलति. चलती. हा, जयमाला दुसरं. तो अस्वस्थ मुलगा कसा चालेल? सः अस्वस्थः बालकः कथम कथं
हम्म. चलिष्यामि असं होईल. चलि चलिष्यति सॉरी. चलिष्यति. हम्म. हम्म. चलिष्यति बरोबर. नीलिमा पुढचं तिसरं. तू सकाळी देवांची पूजा करणार नाहीस का? त्वं प्रातःकाले देवांची देवांची म्हणजे काय? देवता हे आपण सुरुवातीलाच एक वाक्य घेतलं होतं. सुरुवातीला घेतलं होतं. देवान होईल का? तू असं असं विचार कर, तू सकाळी देव पूजणार नाहीस काय? मग काय होईल? काय होईल मग आता? सर मी ट्राय करू का? हा करा. त्वं प्रातःकाले देवानां न पूजयसि किम? नाही, न अर्चिष्यसि. हाँ, न अर्चिष्यसि, ठीक है. हम्म. त्वं किम प्रातःकाले किम देवानां किम न अर्चिष्यसि किम? असं हा, किंवा किम त्वं प्रातःकाले देवानां न अर्चिष्यसि असं. हा, तुम्ही एक काम करायचं बरं, यातनं आता मी तुम्हाला PDF दिलेली आहे. तर एखाद्या वेळेस मी जे सांगतोय, मी काही PDF बघत नाहीये, पण एखाद्या वेळेस मी जे सांगतोय आणि PDF मध्ये थोडासा फरक असू शकेल. तर जो काय फरक असेल ना, तो तुम्ही मला ग्रुपवर टाकायचा आहे. मग मी PDF मध्ये म्हणजे बरोबर आहे की चूक आहे किंवा काय ते बघेन मग मी, की आपलं बरोबर. पण बहुतेक मी सांगतो ते बरोबरच आहे, पण तुम्ही सांगा म्हणजे मला. हा, ठीक आहे. हा, चालेल. सर हे चौथं. भाषांतर करताना म्हणजे शब्दशः भाषांतर करायला जायचं का स्वतः म्हणजे समजून थोडं करायचं? कसं काय प्रॅक्टिस ठेवली पाहिजे? म्हणजे कारण की समजून तोच गोंधळ होतो, की शब्दशः भाषांतर करायला गेलं की मग थोडं कन्फ्युजन होतं. उदाहरणार्थ म्हणजे आता काही शब्द त्याचे अर्थ आपण आपल्याला मराठीमध्ये वेगळे वेगळे नाही नाही म्हणण्यापेक्षा नाही, मला बोलतो मला त्याच्यामध्ये. मला मला उदाहरण द्या ना तुम्ही एखादं. अच्छा, ठीक आहे. मी उदाहरण एक करून सांगेन तुम्हाला. हा, पण एक प्रॅक्टिसमध्ये मला ते असं उदाहरण सांगा, मग त्या त्या चालेल. उदाहरणानुसार आपण खरं. आता इथं तुम्ही जर म्हणाल की पूजा करणार नाहीस काय, तर ते मी तुम्हाला आधीच सांगितले, पूजा करणार. तर संस्कृतमध्ये त्याच्याकरता किंवा मराठीमध्ये एकच शब्द आहे, पूजिणार नाहीस काय, नाही का? तर जिथं हा, त्यामुळे पूजा करणे याचा एक म्हणजे त्याचा आधी मराठीत सोपं रूप करायचं, पूजिणे किंवा अर्चणे किंवा अर्चिणे, आणि मग ते सोपं होतं. पण हे यात काही आपण बदल करत नाही होत. कारण ठीक आता आहे. इथे देवाची पूजा, आता पूजा म्हणजे हा काय म्हणू शकतो आपण प्रथमा नाही सॉरी, पूजा करतोय म्हणजे कर्म त्याला म्हटलं तर पूजा असं डायरेक्ट होतं ना, म्हणजे सांगतो. करायची आपल्याला सवय होते. तसं नाही नाही, विचारत पण होते. आता इथं कसं आहे, कोणी अगदी लहान मुलं असंही म्हणू शकते, किम त्वं प्रातःकाले हा दे दे देवान हा देवान न अर्चयिष्यसि. किम त्वं प्रातःकाले देवान न अर्चयिष्यसि. देवान का घेतलं आपण? द्वितीया घेतली. देवान, कारण आता इथे देव हे कर्म झालं, पण कर्म बहुवचनात आहे, देवांची. काय तू सकाळी देवांना पूजिणार नाहीस असं. तर मग किंवा इथे काय जशी तू षष्ठी सकाळी सॉरी नाही 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 सॉरी काय तू सकाळी देव पूजिणार नाहीस. षष्ठी घ्यायची गरज नाही इथे. कारण देव हे कर्म आलं, काय पूजिणार नाहीस देव असं, नाही का? त्यामुळे हे कर्म आलं, आणि म्हणून किम त्वं प्रातःकाले